करतोय. उद्या राजवाडी कारखान्यावर आपलं खूप मोठं आंदोलन होणार आहे. तर दुपारी 1च्या आसपास आपण तिथं सगळ्यांनी हजर राहायचंय आणि सर्व शेतकरी सगळेजण मिळून प्रत्येक गावातनं जेवढं शक्य होईल तेवढ्या शेतकऱ्यांनी तिथं संघटित व्हायचंय. हजारोच्या संख्येने शेतकरी तिथं आला पाहिजे आणि अक्षरशः तिथं 4 दिवस 8 दिवस 15 दिवस महिना जरी लागला तरी तिथं तो लढा द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने भाकरी बांधून तिथं यायचंय. एक सरासरी 35 रुपये तरी दर कमीत कमी आम्हाला मिळाला पाहिजे. कारण तुम्ही मटेरियलचं पोतं 1800 रुपये उद्या 3 तारखेला 21ला करणार आहे. तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ह्यासाठी आमचा एक लढा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी तिथे यावं ही कळकळीची विनंती आहे. राजवाडी कारखान्यावर प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक गावातनं जेवढं शक्य होईल तेवढं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण तिथे सगळ्यांनी हजर राहायचंय आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जर त्यांनी धैर्य समजा उद्याच्याला नाही जाहीर केला तर अक्षरशः आपण तिथं सगळ्यांनी गव्हाणीत उड्या टाकून तिथं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आमचा एक हक्काचा आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे त्यासाठी आमचा लढा आहे आणि सर्व शेतकरी तिथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यासाठी आपल्या संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर आणि मदन काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्याला लढा होणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी तिथं आलं पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. ऊसाला पहिली उचल 3500 रुपये मिळालीच पाहिजे. ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. अरे ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. ऊसाला पहिली उचल एक रकमी 3500 रुपये मिळालीच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही.